होते. मी एक व्हिडिओ दाखवतो तुम्हाला त्या थिएटरमध्ये जेव्हा मी होतो तेव्हा अक्षरशः थिएटर पूर्ण खाली होतं. बाजूला एक काका बसले होते, पाठीमागे 10 माणसं बसली होती तेवढेच. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर बरेच व्हिडिओ पाहिले YouTube वरती की मराठी चित्रपटांचा डाऊनफॉलला सुरुवात झालेली आहे आणि तसंच काहीसं चित्र मी जेव्हा संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट पाहायला प्लाझाला गेलो होतो तेव्हा पाहिलं. म्हणजे जर का तुम्ही पाहिलं तर अवघे 10 ते 12 लोक हा चित्रपट पाहायला आले होते. मी एक व्हिडिओ दाखवतो तुम्हाला त्या थिएटरमध्ये जेव्हा मी होतो तेव्हा अक्षरशः थिएटर पूर्ण खाली होतं. बाजूला एक काका बसले होते, पाठीमागे 10 माणसं बसली होती तेवढेच काहीसे शोला आले होते, तो पिक्चर पाहायला आले होते आणि बाकी संपूर्ण थिएटर रिकामी होतं. आणि जेव्हा मी आश्चर्यचकित गोष्ट करणारी अशी होती की जेव्हा मी बाहेर आलो तेव्हा असं पाहिलं की हिंदी मधला केसरी 2 हा चित्रपट आला आणि त्याला तुफान गर्दी होती. म्हणजे 6:30चा शो माझा होता आणि त्याच्यानंतरचा जो सुटल्यानंतर जो शो होता तो शो अक्षरशः हाऊसफुल होता. म्हणजे मराठी चित्रपट पाहायला लोक जातच नाहीयेत, प्रेक्षक जातच नाही आणि हिंदीसाठी तुफान गर्दी होते त्याच थिएटरमध्ये. असं का काहीच कळलं नाही. बरं असं असेल ना की चित्रपट चांगला नाही आहे, काहीतरी कलाकारच फालतात वगैरे, तर असं काहीच नाही. मी जेव्हा चित्रपट पाहिला आश्चर्यचकित झालो, काय चित्रपट आहे आणि तो पण संत ज्ञानेश्वरांच्या जीवन कथेवर आधारित तो चित्रपट आणि त्या चित्रपटालाच आपले मराठी प्रेक्षक नाहीत असं का. आणि ज्या संत ज्ञानेश्वरांनी मराठीसाठी इतकं छान लिहून ठेवलंय त्यांचाच एक मराठी चित्रपट येतो, त्या चित्रपटाला प्रेक्षक जातच नाहीत. आणि कंटेंट वाईज बघाल तर कथा छान आहे, अभिनय छान आहे, कलाकारांचं जे परफॉर्मन्स ओव्हरऑल पाहिलं तर ते छान आहे, स्क्रीन प्ले छान आहे, खूप छान चित्रपट आहे. पण त्याच चित्रपटाला प्रेक्षक का नाही गेले हा मोठा प्रश्न पडला. आणि नंतरच्या शोला जेव्हा मी केसरी 2 हा जो अक्षय कुमारचा पिक्चर आहे त्याला हाऊसफुल पब्लिक होती. काहीच कळलं नाही आणि खरंच आता असं वाटतं की मराठी प्रेक्षकांना कुठेतरी असं वाटतं की चित्रपट पाहूच नाही. म्हणजे न चित्रपट पाहताच काही लोक जे म्हणतात की चित्रपट चांगला नसेल वगैरे, तर हे खूप चुकीचं आहे आणि ज्यामुळे लोक थिएटरपर्यंत जातच नाहीत. आणि खूप म्हणजे असं खूप वाईट वाटलं की यार हे काय आहे, काय हा मराठी चित्रपटांना दिवस आले. आणि संत ज्ञानेश्वरांच्या चित्रपटाला जेव्हा असं रिस्पॉन्स पाहिला तेव्हा खूप वाईट वाटलं. तर माझ्या मते तरी ऍटलिस्ट हा चित्रपट पाहायला लोकांनी जायला पाहिजे होता. आणि आता येऊयात की पुढचा चित्रपट जो येतोय झापूक झुपूक सूरज चव्हाणाचा, तो चित्रपट हे चित्र पलटू शकतो का, हे बदलू शकतो का, तर हे पाहणं खूप एक्साइटिंग असणार आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आणि तोपर्यंत आपलं YouTube चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा. लास्ट बट नॉट लिस्ट, विसरताय, स्वतःची काळजी घ्या.